देऊळ बंद हा सिनेमा आला आणि प्रवीण तरडे हे नाव काही लोकांना ठाऊक झालं. त्यानंतर मुळशी पॅटर्न सिनेमा आला. प्रवीण तरडे हे नाव गावोगावी पोहोचलं. नंतर आला धर्मवीर. प्रवीण तरडे हे नाव घरोघरी पोहोचलं. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही क्षेत्रात सहज संचार असणारे प्रवीण तरडे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1974 रोजी झाला. पुणे जिल्ह्यातलं मुळशी तालुक्यातलं जातिर्डे हे त्यांचं मूळ गाव. त्यामुळे त्यांचं बालपण इथेच गेलं. शेती हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. त्यामुळे शेत, नदी, डोंगर, पिकं, जनावरं, चारा, गावगाडा, बलुतेदार हे सारं त्यांनी अगदी जवळून अनुभवलं. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात हे विषय पुन्हा पुन्हा तितक्याच सहजपणे येत असतात. शेतीविषयी त्यांना विशेष महत्व आहे. त्यांचे वडील पुण्यातील बजाज ऑटोमध्ये कामाला होते. भारती विद्यापीठातून त्यांनी MBA केलं, तर ILS विधी महाविद्यालयातून त्यांनी LLB चं शिक्षण घेतलं. शाळा कॉलेज पासूनच त्यांना खेळाची खूप आवड होती. खो खो, कबड्डी असे खेळ खेळण्यात ते पटाईत होते. पुढे ते राष्ट्रीय स्पर्धांमध्येही सहभागी झाले. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसं सुद्धा मिळवली. राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा जिंकून त्यांनी सुवर्ण पदकं सुद्धा पटकावली. खरं तर त्यांना MPSC स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायची इच्छा होती. त्यासाठी ते जोरदार तयारीला सुद्धा लागले होते. कॉलेजला असताना कबड्डीचा सराव करून चेंजिंग रूम कडे जाताना नाटक करणाऱ्या ग्रुपचा ओमकार ऐकून ते तिकडे गेले आणि पहिल्यांदा त्यांचा नाटकाशी संबंध आला. पहिल्याच दिवशी त्यांचा त्या ग्रुपकडून पाणउतारा झाला. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी तरडे यांचा चांगला परिचय झाला. सुरुवातीला त्यांनी बॅकस्टेजची कामं केली. पुढे मग त्यांनी स्टेजवर पाऊल ठेवलं आणि त्यांचा नाटकाचा प्रवास सुरू झाला. त्यांच्या खूप एकांकिका गाजल्या. लेखन असेल, दिग्दर्शन असेल, सगळ्याच विभागात त्यांनी बक्षिसं मिळवली. पुरुषोत्तम करंडक सारख्या अनेक स्पर्धा त्यांनी आपल्या कौशल्याने गाजवल्या. दरम्यान ते MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. परंतु नाटकाचं वेड मनात भिनल्याने त्यांनी नोकरीऐवजी आपल्या आवडीला प्राधान्य दिलं. यावरून घरातले त्यांच्यावर चांगलेच नाराज झाले होते. इतके की पुढे तब्बल 11 वर्ष ते घरापासून दूर राहिले. नाटकाने त्यांना अक्षरशः झपाटून टाकलं होतं. त्यामुळेच त्यांनी बाकी सगळं सोडून आपलं संपूर्ण लक्ष नाटकावर केंद्रित केलं होतं. या प्रवासादरम्यानच त्यांना त्यांच्या भावी पत्नी स्नेहल तरडे भेटल्या. नाटक करण्यासाठी ते गावोगावी जायचे. तिथे कार्यशाळा घ्यायचे. तिथल्या मुलांना किंवा लोकांना नाटकात सामावून घेण्याचा प्रयत्न करायचे. परंतु या सगळ्यांमुळे त्यांचं आर्थिक बस्तान मात्र बसत नव्हतं. त्यामुळेच अखेरीस एका वेळेनंतर त्यांनी नाटकाला कायमचा रामराम ठोकला आणि टीव्हीकडे आपला मोर्चा वळवला. टीव्हीवर ते आले लेखक म्हणून. अग्निहोत्र ही त्यांची लेखक म्हणून पहिली मालिका. इथे ते सहाय्यक संवाद लेखक म्हणून कार्यरत होते. कुंकू ही त्यांची स्वतंत्र लेखक म्हणून आलेली पहिली मालिका होती. ही मालिका खूपच गाजली. मग पुढे त्यांनी अनेक मालिका लिहिल्यात, ज्यामध्ये पिंजरा, तुझं माझं जमेना, असे हे कन्यादान अशा अनेक मालिकांचं लिखाण त्यांनी केलं. या दरम्यान त्यांना मोठा पडदा खुणावू लागला होता. मग त्यांनी रेगे या मराठी सिनेमासाठी संवाद लिहिले. हा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. सिनेमाला व्यावसायिक यशही मिळालं आणि प्रवीण तरडेंच्या लेखणीला सिनेमा क्षेत्रात वलय प्राप्त झालं. मात्र त्यांना आपलं कर्तृत्व केवळ लेखणीपुरतं मर्यादित ठेवायचं नव्हतं. त्यांना खऱ्या अर्थानं आकर्षित करत होतं ते दिग्दर्शन. त्यामुळेच त्यांनी सिनेमाचं दिग्दर्शन करण्याचं ठरवलं आणि देऊळ बंद या सिनेमातून सिनेमा दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. स्वामी समर्थ यांचे विचार, अस्तित्व आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा त्यांनी यातून प्रयत्न केला. शेती हा प्रवीण तरडे यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळेच त्यांच्या मुळशी भागातल्या अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या आणि त्यातल्या बहुतांश लोकांची पुढे दुर्दशा झाली. काही तरुण वाममार्गाला लागले
अगदी गुंडगिरीही यातून तरुणांच्या अंगात भिनली. आणि हीच बाब त्यांना नेहमीच खटकायची. या संदर्भातच आपण गोष्ट सांगायला हवी असं त्यांच्या मनाने घेतलं. मात्र आपल्या मातीतली गोष्ट सांगताना त्यातल्या प्रश्नांवरही भाष्य करायचं आणि त्यातलं मनोरंजन मूल्य सुद्धा कमी होऊ द्यायचं नाही, हे त्यांनी ध्यानात ठेवलं. आणि मग त्यातून आकाराला आला मुळशी पॅटर्न हा सिनेमा. या सिनेमासाठी त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं. शिवाय यात त्यांनी एक भूमिकाही केली. या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं. यातले संवाद खूपच गाजले. सिनेमाने भरपूर गल्लाही जमावला. यातलं आरा रारा गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. आजही प्रत्येक वाढदिवस, लग्न आणि इतर इव्हेंटमध्ये हे गाणं वाजतं म्हणजे वाजतंच. सिनेमाने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. या सिनेमाचा अंतिम द फायनल ट्रूथ या नावाने हिंदीत रिमेकही आला होता, ज्यात सलमान खानची प्रमुख भूमिका होती आणि महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. मात्र सिनेमाला बॉक्स ऑफिसवर म्हणावं तसं यश मिळू शकलं नाही. आता लवकरच मुळशी पॅटर्न 2 या नावाने या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. धर्मवीर हा त्यांचा पुढचा सिनेमा. हा सिनेमाही खूपच गाजला. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाला खूपच यश मिळालं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. या सिनेमासाठी तरडे यांना अनेक पुरस्कार मिळाले. याही सिनेमाचा दुसरा भाग लवकरच येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये या दोन्ही सिनेमांच्या दुसऱ्या भागाबद्दल चांगलीच उत्सुकता आहे. सर सेनापती हंबीरराव हा त्यांचा आणखी एक अतिशय चर्चेतला सिनेमा. यात त्यांनी दिग्दर्शनाबरोबरच हंबीरराव यांची प्रमुख भूमिका साकारली. प्रवीण हे लेखन आणि दिग्दर्शनाव्यतिरिक्त अभिनेते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. हरिश्चंद्राची फॅक्टरी, स्टँड बाय, अजिंक्य, रेगे, देऊळ बंद, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, लग्न मुबारक, मी शिवाजी पार्क, सूर सपाटा, ट्रिपल सीट, बंदीशाळा, पांडू अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केलाय. फर्जंद या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ऐतिहासिक सिनेमात त्यांनी मर्त्या रामोशी ही रांगडी भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या भूमिकेसाठी त्यांनी आपली शरीरयष्टी सुद्धा चांगलीच कमावली होती. बलोच हा त्यांचा एक वेगळा सिनेमा. यात त्यांनी सूर्याजी ही प्रमुख भूमिका साकारली. अलीकडेच त्यांची महत्वाची भूमिका असलेला चौक हा सिनेमा येऊन गेला. लवकरच ते महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात झळकणार आहेत. यात ते प्रतापराव गुजर हे व्यक्तिमत्व साकारणार आहेत. आपल्याला आयुष्यात मित्रांनी संघर्षाच्या काळात खूप मदत केली आहे, त्यामुळेच त्यांच्या सिनेमात अनेकदा ते आपल्या मित्रांनाच घेतात. यावरून त्यांच्यावर काही वेळेला टीकाही होते. मात्र मित्रांच्या उपकाराची फेड मी अशीच करू शकतो अशी त्यांची भावना आहे. तरडे हे आपल्या एकूणच रांगड्या व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. शरीरयष्टी असो किंवा मग वागणं बोलणं, या सगळ्यातूनच त्यांचा एक रांगडेपणा पुन्हा पुन्हा झळकत असतो. ते आपल्या वक्तव्यांनी बऱ्याचदा चर्चेत राहतात. त्यांची केशरचना हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक महत्वाचा भाग आहे. ती त्यांची एक प्रकारे ओळखच बनली आहे. त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलवरून आणि या केशरचनेवरून अनेकदा विनोदही केले जातात, ज्याला तरडे अत्यंत खिलाडू वृत्तीने स्वीकारतात आणि त्याचा आनंदही घेतात. तरडे हे आपल्या फिटनेस बाबत विशेष जागरूक असतात. सुरुवातीपासूनच व्यायाम हा त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा भाग राहिलेला आहे. त्यामुळेच ते नियमितपणे व्यायाम करतात. तरडे अनेक सामाजिक कार्यांमध्ये हिरिरीने भाग घेतात. महेश मांजरेकर यांचे सहाय्यक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक S.S. राजामौली यांच्या कामाचे ते चाहते आहेत. स्नेहल तरडे या त्यांच्या पत्नी आहेत. प्रवीण यांच्या अंगात नाटकाचं वारं भरलेलं असतानाच्या काळात त्यांची स्नेहल यांच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं आणि काही काळाने त्यांनी लग्न केलं. प्रवीण यांच्या संघर्षाच्या काळात स्नेहल यांनी खंबीर साथ दिली आणि म्हणूनच आज आपण इथपर्यंतचा प्रवास करू शकलो असं तरडे म्हणतात. स्नेहल याही अभिनेत्री आहेत.
शिवाय लवकरच दिग्दर्शिका म्हणून त्यांचा सिनेमा येतोय. आज प्रवीण तरडे यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला त्यांचा देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर किंवा मग सरसेनापती हंबीरराव यापैकी कोणता सिनेमा विशेष भावला आणि का भावला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त तरडे यांचा एखादा किस्सा किंवा आठवण तुम्हाला ठाऊक असल्यास आमच्याशी नक्की शेअर करा.